सगळ्यांना जय भीम। तुम जियो हजारों साल साल के दिन हो 50,000। वाढदिवसाच्या लाख लाख अशा शुभेच्छा। सगळे म्हणतात एका बाईच्या पाठीमागे नाही का पुरुषाचा हात असतो तसा, पण हे वेगळं आहे। पहिलं काय म्हणायचे, एका पुरुषाच्या पाठीमागे बाईचा हात पाहिजे, तसं नाही आमच्या बाबतीत उलट आहे। कारण आम्हाला घरातनं पण साथ दिली बाहेर पडायला। आम्हाला माहिती नव्हतं बाहेरचं जग, फक्त मुलं चूल मूल करणं खाणं, आलं की त्यांचा अभ्यास घ्या, लहानाची मोठी कधी झाली ते आम्हाला माहिती नाही। आता कामधंद्याला जातात, आता आम्ही नातवंड पण बघितलेले आहेत, पण आता आम्हाला जे आम्ही आयुष्यामध्ये जे अनुभवायचं, जे आम्हाला सुख पाहिजे ते आम्हाला फक्त आणि फक्त बुद्ध विहारात येऊन मिळतं, आणि ते पण फक्त अध्यक्षांमुळे आम्हाला हे काय म्हणतात अनुभवायला मिळतं। आणि आम्हाला साधं भाषण सुद्धा करता येत नव्हतं। अंकिता असेल, आम्ही जेव्हा जेव्हा असं भाषण करायला थांबलो आमच्या हातपाय अशी लटलट कापायचे, काय भाषण करायचं। मग हळूहळू आम्ही आहे ना काय भाषण करायचं ते अध्यक्ष सांगायचे आम्हाला, आम्ही घरीच आहे ना असं लिहून आणायचो जे आपल्याला पटेल। ते काही जयंती कोणत्या ह्याच्यात असेल, कुणाची जयंती असेल, कुणाचं काय असेल, ते आम्ही लिहून आणायचं आणि वाचायचं। तर ते वाचण्यात पण आम्हाला आहे ना घरचे पण सर पण म्हणायचे, देंडे सर तू असं बोलू नको, तुला बोलायचंय ना तू वाच, दोनदा तीनदा वाच आणि लक्ष ठेव। ते कसं होतं बोलणं आहे ना, वाच ते माईक मध्ये लिहून आणलेलं बोलणं आणि तुझं बोलणं ह्याच्यात खूप आहे। आणि अध्यक्ष पण एकदा दोनदा मला म्हणले, आणला वाटतं कागद तेव्हापासून म्हटलं नाही का आता नाही, कागदच नाही बघायचं, आता जे येईल ना आपले ते बोलून आपल्या रिकाम व्हायचं। आणि तेव्हापासून मी आहे ना न बघता बोलायला शिकले माईकवर, माझे हातपाय पण थरथर कापत नाही। काय पुढं हे असेल ते लगेच बोलायला येतं, ते फक्त अध्यक्षांमुळं। आणि जेव्हा जेव्हा माझ्या मुलाचं लग्नाचं आता हे प्रोसेस मध्ये आहे, अध्यक्ष कधी पण म्हणतात लवकर लवकर होऊ द्या, सुनबाई लवकर येऊ द्या, तर असं हे देतात, ते आशीर्वाद देतात। त्यांच्या आशीर्वादाला लवकरच यश येणार आहे। हे बर्थडेच्या दिवशी मी त्यांना सांगते, लवकरच आमच्या पण घरात आनंदाचे क्षण येतील अध्यक्षांमुळे।